नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 4.1 सॉल्व करणार आहोत। या प्रॅक्टिस सेटमध्ये एकूण 4 प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला 2 ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचे आहेत। तर दोन्ही ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत प्रत्येक प्रश्नामध्ये आणि एका ट्रायंगलची सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे। त्या माहितीनुसार आपल्याला एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करता येईल, परंतु दुसरा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी पहिल्या ट्रायंगलची साइड आणि दुसऱ्या ट्रायंगलची साइड यांचं प्रपोर्शन दिलेलं आहे। त्या माहितीच्या आधारे आपल्याला दुसरा पण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे। तर कसे कन्स्ट्रक्ट करायचे ते आपण पाहूया। त्यातील पहिलाच प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। येथे ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल LMN हे दोन्ही सिमिलर दिलेले आहेत। ह्या दोन ट्रायंगलमध्ये व्हर्टेक्स काहीच कॉमन नाही आहे। हे ABC आहेत, येथे LMN आहेत, म्हणजे हे दोन ट्रायंगल सेपरेट आहेत। यावरून हे आपल्या लक्षात येते। आणि ट्रायंगल ABCच्या तिन्ही पण साइड्सचं मेजरमेंट दिलेलं आहे। जर 3 साइड्सचं मेजरमेंट असेल तर आपण ट्रायंगल ABC कन्स्ट्रक्ट करू शकतो, परंतु ट्रायंगल LMN कन्स्ट्रक्ट करण्यासाठी हा रेशो दिलेला आहे आपल्याला। यावरून आपल्याला LMN या ट्रायंगलच्या सर्व साइड्स आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत आणि नंतर मग तो पण ट्रायंगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे। आपल्याला ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल LMN हे दिलेलं आहे। जर ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड ह्या प्रपोर्शनमध्ये असतात आणि ती मांडणी कशी करायची पहा। सिक्वेन्स याप्रमाणे घ्यायची, AB/LM AB/LM इक्वल टू BC/MN BC/MN इक्वल टू नंतर AC/LN AC/LN। ह्या साइड्स या प्रपोर्शनमध्ये आहेत कारण ते सिमिलर ट्रायंगल आहेत। परंतु आपल्याला BC/MN ही व्हॅल्यू दिलेली आहे 5/4, म्हणजे ही व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 5/4। त्यामुळे आपण असं लिहू शकतो AB/LM इक्वल टू BC/MN इक्वल टू AC/LN इक्वल टू ही व्हॅल्यू 5/4। आता आपल्याला ABची लेंथ दिलेली आहे, BCची दिली आणि ACची पण दिलेली, ती आपण व्हॅल्यू येथे पुट करू। ABचं मेजरमेंट दिलेलं आहे 5.5 सेंटीमीटर। LM आपल्याला फाइंड आउट करायची आहे। BCचं मेजरमेंट दिलेलं आहे 6 सेंटीमीटर। MN इक्वल टू AC आहे किंवा CA 4.5 आणि LN इक्वल टू 5/4। पहा आता, म्हणजे ह्या सर्व साइड्स इक्वल आहेत, म्हणजे ही व्हॅल्यू इक्वल टू ही व्हॅल्यू घेऊ शकतो आपण। नंतर ही व्हॅल्यू इक्वल टू ही व्हॅल्यू, ही व्हॅल्यू इक्वल टू ही व्हॅल्यू, म्हणजे ही साइड काढता येईल, ही साइड काढता येईल आणि ही पण साइड आपल्याला काढता येईल। त्यामुळे देअरफॉर 5.5/LM इक्वल टू 5/4 घेऊ आपण। 3 व्हॅल्यू माहिती आहेत, एक व्हॅल्यू येथे काढता येईल आपल्याला। नंतर 6/MN इक्वल टू 5/4 घेऊ शकतो आणि 4.5/LN इक्वल टू 5/4। आता यावरून LMची लेंथ काढता येईल आपल्याला। LM इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे काय होईल 5.4 इंटू 4 होईल, 5.5 इंटू 4 आणि हे 5 डिव्हिजनमध्ये जातील अपॉन 5। त्याप्रमाणे MN काय होईल, MN इक्वल टू 6 इंटू 4 आणि हे 5 अपॉनमध्ये येतील आणि LN इक्वल टू 4.5 इंटू 4 अपॉन 5। आता हे कॅल्क्युलेशन करू आपण। इक्वल टू 5.5ला जर 5ने डिवाइड केलं तर आन्सर काय येईल 1.1, बरोबर आहे। 1.1 इंटू 4 म्हणजे काय होईल 4.4 सेंटीमीटरमध्ये आहे, सेंटीमीटर, म्हणजे LMची लेंथ निघाली आपल्याला। आता MNची लेंथ काय आहे, ती MNची लेंथ कॅल्क्युलेट करू। हे काय होईल 24/5। देअरफॉर MN इक्वल टू 24ला आपण 5ने डिवाइड केलं तर काय होईल
4.8 सेंटीमीटर येईल. आता इक्वल टू 5ने 4.5 म्हणजे 0.9 होईल, बरोबर आहे. 0.9 इंटू 4 होईल म्हणजे 36 म्हणजे पॉईंट येथे येईल सेंटीमीटर. याप्रमाणे आपण ट्रायंगल LMNच्या तिन्ही पण साईड्स कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. आता मग ABC या ट्रायंगलच्या तिन्ही साईड्स दिलेल्या आहेत आणि ट्रायंगल LMNच्या आपण तिन्ही पण साईड्स कॅल्क्युलेट केल्या आहेत. त्या मेजरमेंटप्रमाणे आपण दोन ट्रायंगल काढू. सर्वप्रथम आपण ट्रायंगल ABC कन्स्ट्रक्ट करू. या तिन्ही पण साईड्स दिलेल्या आहेत. जी साईड मोठी आहे ती आपण बेसला म्हणून घेऊ. BC 6 सेंटीमीटर काढू. आता BC 6 सेंटीमीटर फ्रॉम 0 to 6 हे डिस्टन्स होईल BC 6 सेंटीमीटर. AB आहे 5.5 म्हणजे कंपासमध्ये आपण डिस्टन्स घेणार आहोत 5.5 सेंटीमीटर. 5.5 B पॉईंटवरून आपण असा एक आर्क काढणार आहोत. हा आर्क काढलेला आहे 5.5 सेंटीमीटरचा. नंतर CA ही साईड दिली 4.5. आता कंपासमध्ये 4.5 डिस्टन्स घेऊ. 4.5 C वरून आपण आर्क काढू. दोन्ही आर्क ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात तो पॉईंट आपण जोडून घेऊ. B आणि आलेला पॉईंट आपला A असणार आहे. म्हणजे हा ट्रायंगल आपला तिन्ही साईड्स माहिती असताना आपण कन्स्ट्रक्ट केलेला आहे. येथे आपण 5.5 हे होईल A पॉईंट येईल 5.5 सेंटीमीटर आणि हे डिस्टन्स आहे 4.5 सेंटीमीटर. हा झाला ट्रायंगल ABC. आता ह्या साईड्स आपण काढलेल्या आहेत. या माहितीचा आपण आता ट्रायंगल LMN काढू. यापैकी सर्वात मोठी साईड कोणती आहे? 4.8 सेंटीमीटर आपण बॉटमला घेऊ. कोणतीही साईड बॉटमला घेतली तरी चालते, परंतु सहसा बेस मोठा घ्यायचा. फ्रॉम 0 to 4.8 पर्यंत हे डिस्टन्स काढलेले आपण MN 4.8 सेंटीमीटर. आता M पॉईंट आणि L म्हणजे हे डिस्टन्स आहे 4.4 म्हणजे कंपासमध्ये आपण 4.4 डिस्टन्स घेऊ. 4.4 M पॉईंटवरून आपण आर्क घेणार. नंतर 3.6 कंपासमध्ये डिस्टन्स घेणार. 3.6 आणि या N पॉईंटवरून आपण काय करणार? आर्क. तो आर्कचा इंटरसेक्ट पॉईंट आणि M आपण जोडून घेऊ. हा मिळालेला पॉईंट आपला L असेल. LMN हा एक ट्रायंगल आपला कन्स्ट्रक्ट झालेला आहे. हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. LM हे डिस्टन्स आहे 4.4 सेंटीमीटर आणि LN हे डिस्टन्स आहे 3.6 सेंटीमीटर. याप्रमाणे आपल्याला कन्स्ट्रक्शन करता येईल. नेक्स्ट पहिल्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपण ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल LMN हे दोन ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केले होते. ABC आणि LMN म्हणजे काय? प्रत्येक व्हर्टेक्स हा वेगवेगळा आहे. सारखा व्हर्टेक्स यामध्ये काहीच नाही आहे. परंतु या प्रॉब्लेममध्ये कसं आहे, ट्रायंगल PQR दिलेला आहे एक ट्रायंगल आणि दुसरा ट्रायंगल दिलेला आहे आपल्याला LTR म्हणजे R हा व्हर्टेक्स या ट्रायंगलमध्ये आहे आणि या पण ट्रायंगलमध्ये आहे. येथे कॉमन व्हर्टेक्स नव्हता पहिल्या प्रश्नामध्ये, परंतु ह्या दुसऱ्या प्रश्नामध्ये कॉमन व्हर्टेक्स R आहे. त्यामुळे आपल्याला आणि हे दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत. त्यामुळे आपली रफ फिगर याप्रमाणे होईल पहा. कारण व्हर्टेक्स R कॉमन आहे दोघांमध्ये. मग एकात एक असे दोन ट्रायंगल तयार होतील. ते कसे कन्स्ट्रक्ट करायचे ते आपण पाहू. त्यासाठी आपल्याला रेशो दिलेला आहे. ट्रायंगल PQRच्या तिन्ही साईड्स दिलेल्या आहेत. तिन्ही साईड दिले असताना ट्रायंगल काढणं सोपं जाते. हा ट्रायंगल PQR सहज काढता येईल आपल्याला आणि रेशो दिलेला आहे
पी क्यू अपॉन एल टीचा, म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलची एक साईड तिचा रेशो दिलेला आहे आपल्याला, त्याप्रमाणे आपण कन्स्ट्रक्ट करूया. सर्वप्रथम आपण ट्रायंगल पी क्यू आर काढू, कारण तिन्ही पण साईड्स दिलेले आहे आपल्याला. यामध्ये आपण बेस क्यू आर घेऊ. आर हा व्हर्टेक्स कॉमन आहे म्हणून आपण क्यू आर ऐवजी आर क्यू करू. ते डिस्टन्स दिलं आहे 5.4 सेंटीमीटर. 5.4 सेंटीमीटर हे डिस्टन्स काढलेलं आहे आपण. आपला ट्रायंगल रफ फिगर याप्रमाणे आहे, तर ही साईड वाढवली तरी चालेल, फक्त 5.4ला आपल्याला मार्किंग करायची आहे. आर व्हर्टेक्स कॉमन आहे, हा पॉईंट आपला क्यू येईल आणि हे डिस्टन्स आहे 5.4 सेंटीमीटर. बरोबर आहे. नंतर आपण दुसरी साईड काढू. पी क्यू 4.2, म्हणजे कंपासमध्ये 4.2 डिस्टन्स घेऊ. 4.2 पी क्यूचा आहे, म्हणजे क्यू पॉईंटपासून आपण आर घेणार आहोत. आणि पी आर 4.8 आहे. 4.8 आता डिस्टन्स घेऊ कंपासमध्ये. 4.8 आता एक इंटरसेक्ट झालेला पॉईंट मिळेल आपल्याला. तो पॉईंट आपला काय असेल? पी असेल, कारण ट्रायंगल पी क्यू आर तयार होईल तो. हा पॉईंट आपण एक्सटेंड करून घेऊ. हा पॉईंट आपल्याला पीचा मिळालेला आहे. हा ट्रायंगल आपला पी क्यू आर कन्स्ट्रक्ट झालेला आहे. पी क्यू 4.2 आहे, हे डिस्टन्स 4.2 सेंटीमीटर आहे. पी आर हे डिस्टन्स 4.8 सेंटीमीटर आहे. आता आपल्याला हा एक रेशो दिलेला आहे पहा, पी क्यू अपॉन एल टी इक्वल टू 3/4. हा रेशो दिलेला आहे. याचा अर्थ या दोन्ही सिमिलर ट्रायंगलच्या प्रत्येक करस्पॉन्डिंग साईड या रेशोमध्ये असणार आहेत. त्यामुळे आपण काय करू, आता पी क्यू अपॉन एल टी 3/4 आहे. 4 हा नंबर मोठा आहे ना, म्हणून जास्त पार्ट आपल्याला 4 करायचे आहेत. म्हणजे आपण आता आर पॉईंटवर काय करणार, एक ॲक्यूट अँगल काढणार. आर पॉईंटपासून एक ॲक्यूट अँगल, म्हणजे या लाईनला असणारा लघुकोन काढायचा. ॲक्यूट 90पेक्षा कमी अँगल असा काढता येईल, असाही काढता येईल, असाही काढता येईल, परंतु एवढा स्ट्रेट असा काढता येणार नाही. हा राईट अँगल होईल आपल्याला. असा एक आपण ॲक्यूट अँगल काढू. आता आपल्याला पार्ट किती करायचे आहेत? 4 करायचे आहेत. जो नंबर मोठा आहे तेवढे पार्ट करायचे. 4 पार्ट करू आपण याचे. आता कंपासमध्ये सुटेबल डिस्टन्स घ्यायचं. काहीतरी एक ठराविक डिस्टन्स घेऊ आपण. 4 पार्ट करू. हा 1 होईल, 2, 3 आणि 4 पार्ट. बरोबर आहे. 4 पार्ट केलेले आहेत आपण. आता त्यांना आपण काय करू, आर आहे तर हे R1, हा R2, R3 आणि R4. आपला रेशो कसा आहे? 3/4 आहे. आपण 4 पार्ट केलेत, त्यापैकी आपल्याला किती पार्ट घ्यायचे? 3 घ्यायचे आहेत. म्हणजे R1, R2, R3, 3 हा पॉईंट आपण आणि हा क्यू पॉईंट जोडून घेऊ. हा क्यू आणि हा पॉईंट जोडल्यानंतर तर पहा आता, म्हणजे हे 3 पार्ट झालेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे हे 3 आणि हे किती होतील? 4. म्हणजे 3/4 हा रेशो तयार होतो आहे आपला. दोन ट्रायंगल ज्यावेळेस कन्स्ट्रक्ट होतील त्यावेळेस. आता येथे एक अँगल तयार झालेला आहे. हा अँगल आपल्याला काय पाहिजे? या पॉईंटवर काढायचा आहे, कारण हा तिसरा पॉईंट आहे, हा चौथा पॉईंट हा आहे. तर येथे जो अँगल आहे तो आपल्याला इथे काढायचा आहे. आता नुसता पॉईंटवर इक्वल अँगल काढण्यासाठी आपण काय करायचं, हा अँगल किती आहे काउंट करायची गरज नाही आहे. असा एक आर्क घेणार आपण. असा टोटल आर्क घेतला तर मग डिस्टन्स न हलू देता तसाच आपण येथे आर्क घेणार. बरोबर आहे. मग आता ह्या दोन साईड्सचं जे डिस्टन्स आहे, अँगलच्या त्या दोन साईड्स जे डिस्टन्स आहे ना,
ते डिस्टन्स आता येथे घेणार आपण आणि डिस्टन्स हलवू न देता मग येथे पुन्हा असं सेम डिस्टन्स करणार, बरोबर आहे. मग आता हा जो पॉईंट मिळालेला आहे आणि हा पॉईंट आपण एक्सटेंड करून घेऊ, म्हणजे हा जो अँगल होईल तो येथे इक्वल असेल. पॉईंट आपण एक्सटेंड करून घेऊ. हा पॉईंट मिळालेला आहे आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल आता हे कसे झालेले आहेत, इक्वल झालेले आहेत, हे दोन्ही इक्वल आहेत. तर आता हे पाहता म्हणजे या एवढं डिस्टन्स जे आहे हे किती पार्ट आहेत, 1 2 3 4 पार्टपैकी हे किती पार्ट झाले, 3. म्हणजे रेशो आपला 3/4 झालेला आहे. म्हणजे येथे पॉईंट कोणता येईल आपला, येथे टी पॉईंट येईल, हा टी पॉईंट झाला, बरोबर आहे. आता या दोन साईड्सचा, या दोन ट्रायंगलमध्ये साईड्सचा रेशो 3/4 होईल. पण अजून एक प्रॉपर्टी आपल्याला सिमिलर ट्रायंगलची माहीत आहे, अँगल इक्वल असतात. म्हणजे आता या पॉईंटवर हा पॉईंट मिळालेला आपल्याला, या पॉईंटवर जो अँगल हा आहे ना, ज्या डिग्रीचा आहे तो ह्या पॉईंटवर काढू. ज्याप्रमाणे येथे प्रोसेस केली आपण तीच प्रोसेस येथे करायची आपल्याला. तर आपण हे इरेज करतो पॉईंट एक्स्ट्रा झालेले डिस्टन्स. आता हा अँगल आहे, हाच अँगल आपल्याला या पॉईंटवर काढायचा आहे. त्यासाठी आपण काय करू, कंपासमध्ये एक सुटेबल डिस्टन्स घेऊ आणि असा आर्क काढणार. असा आर्क घेतला, डिस्टन्स न हलू देता मग या पॉईंटवर ठेवायचं आणि येथून असा आर्क काढला आपण, बरोबर आहे. मग या दोन साईड्सचं जे डिस्टन्स आहे ते कंपासमध्ये आता घ्यायचं. हे डिस्टन्स एवढं आहे. तर मग या पॉईंटवरून हे काढलं. तर आता हे दोन पॉईंट आपल्याला एक्सटेंड करून घेऊ आपण, हा पॉईंट आणि हा आलेला पॉईंट. म्हणजे हा जो अँगल आहे तो अँगल आपण येथे इक्वल काढलेला आहे, बरोबर आहे. आता हा जो पॉईंट मिळाला आपल्याला तो पॉईंट यल असेल आपला. म्हणजे आता इथे दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत. हे पी क्यू आर हा एक ट्रायंगल आणि एल टी आर हे पण ट्रायंगल. कारण साईड्स कशा आहेत, एक साईड दाखवली आपण, ही 3 पार्ट आहे आणि ही हा पार्ट 4th. म्हणजे हे टोटल 4 पार्ट आहेत, त्यापैकी 3 पार्ट. म्हणजे 3/4 हा रेशो होऊन जाईल आणि अँगल पण इक्वल आहेत. म्हणजे दिलेल्या माहितीप्रमाणे आपण दोन ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलेले आहेत.